नमस्कार, शोभाज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मसाला मॅगी. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊयात. त्यात आपण व्हेजीचा तडका पण देणार आहोत. इथे मी घेतलेला आहे एक लहान कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, 2 लहान साईजच्या मिरच्या त्या पण बारीक चिरलेल्या आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे तो बारीक चिरलेला आहे, वाटाणे बारीक चिरलेले, गाजर. मी इथे बटर घेतलं आहे, तुम्ही तेल पण घेऊ शकता. इथे मी बटर घेते. चला तर मग मॅगी बनवायला सुरुवात करूया. मी इथे कढई तापवायला ठेवून दिलेली आहे. आता यात आपण टाकूयात बटर. याला आपण छान असं पसरवून घेणार आहोत. आता यात मी टाकून घेते बारीक चिरलेला कांदा. याला मी आता छान असं परतवून घेणार आहे. याला छान असं परतवून घेते. कांदा नरम झाला की आपण यात टोमॅटो, गाजर आणि वाटाणे टाकणार आहोत. याला छान आपण असं परतून घेऊयात. मी याला छान असं परतून घेते. 1 मिनिटपर्यंत मी याला परतून घेईल. मग यात आपण टोमॅटो, गाजर आणि वाटाणे टाकणार आहोत. इथे आपला कांदा रेडी झालेला आहे. आता मी यात टोमॅटो टाकते. गाजर टाकते आणि वाटाणे टाकल्यानंतर आता आपण मिरच्या टाकतोय. याला आपण छान असं परतून घेऊयात. मी याला छान असं परतून घेते. आपल्याला सर्व भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला 2 ते 3 मिनिटापर्यंत परतून घ्यायच्या आहे. इथे मी छान असं परतून घेते. याला अजून आपण 1 मिनिटापर्यंत परतून घेणार आहोत. इथे छान अशा भाज्या परतून झालेल्या आहेत. यात आपण अर्धी वाटी किंवा 1 वाटी पाणी, तुम्हाला जर सूप आवडत असेल तर तुम्ही तसं पाणी वाढवू शकता. जर तुम्हाला सूप नको आहे तर मग तुम्ही पाणी अर्धी वाटी किंवा 1 वाटी टाकू शकता. मी इथे अर्धी वाटी पाणी टाकते. आता यात मी चवीपुरतं नमक टाकते. मॅगी मसाला, तिखट टाकते. इथे मी तिखट पण टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर स्पायसी हवी असेल तर तुम्ही अजून तिखट ॲड करू शकता. मी इथे 1 चम्मच टाकलेली आहे आणि याला आपण मिक्स करून घेऊयात. आता पाण्याला उकळी आली की मग आपण यात मॅगी टाकूयात.
तुम्ही बघू शकता पाण्याला उकळ फुटलेली आहे. अजून आपण थोडी अशी उकळी येऊ देऊ आणि मग त्यात मॅगी टाकून देऊ. आता यात मी मॅगी टाकते. याला आपण छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता मी याला छान असं मिक्स करून घेते आणि याला मी आता थोडंसं 2 मिनिटापर्यंत झाकून ठेवून देईल. मी आता याच्यावर झाकण ठेवते आणि 1 मिनिटपर्यंत याला राहू द्यायचं आहे. आता आपण झाकण काढून घेतो. आपण इथे झाकण काढून घेतलं आहे आणि तुम्ही बघू शकता की किती छान अशी आपली इथे मॅगी रेडी आहे. खूप छान असा टेक्स्चर पण आलेला आहे त्याला. याला आता आपण सर्व करून घेऊयात. गॅस बंद करूयात. आता आपण याला बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊयात. इथे आपली मॅगी तयार आहे. एकदम छान अशी मॅगी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता की कलर किती छान आलेला आहे त्याला. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट करून कळवा. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.